हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. पण त्याआधी मी तुम्हाला आजची जी रेसिपी आहे त्यामध्ये जे आपण यूज करणार आहोत मेन इन्ग्रेडियंट गाजर, त्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. गाजराचे जे फायदे आहेत, भरपूर असे फायदे आहेत गाजराचे, ते थोडे आपण बघूयात. गाजरात मोठ्या प्रमाणात फायबर असते आणि गाजर खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. गाजरात असलेल्या बीटा कॅरोटीनमुळे कॅन्सर सारख्या आजाराला प्रतिबंध घालण्यास मदत होते. आणि आता तर गाजर खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे थंडीमुळे, तर तुम्ही बिनधास्त आणि भरपूर प्रमाणात गाजर खाऊ शकता. थंडीत गाजर खाल्ल्यामुळे शरीरात ऊब राहते. गाजरामुळे वजन वाढत नाही, त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर बिनधास्त खाऊ शकता. गाजर आपल्या शरीरातील ए आणि ई व्हिटॅमिनची कमतरता दूर करते आणि गाजराचे सेवन केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी मजबूत राहते. त्याचसोबत आपली स्किन आणि आपले केस हे निरोगी आणि चमकदार बनतात. तर आपण रेसिपीकडे वळूयात. गाजर व्यवस्थित स्वच्छ करून आपल्याला किसून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि नंतर पॅनमध्ये थोडं तूप घालून आपल्याला तो पूर्ण गाजराचा जो किस आहे तो शिजायला ठेवायचा आहे झाकण ठेवून. 10 मिनिटांपर्यंत आपल्याला झाकण ठेवून तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, त्याला थोडं पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्यातच तो व्यवस्थित गाजर शिजणार आहे. त्यानंतर तो नरम होईल. पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 10 ते 12 मिनिटांसाठी पुन्हा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे गाजराचा किस. त्यानंतर त्यामध्ये खवा ॲड करायचा आहे. या रेसिपीमध्ये मी जास्त इन्ग्रेडियंट्स वापरणार नाही आहे, कारण आपण खवा यूज केला तर बाकी इन्ग्रेडियंट्सची गरजच नाही. त्यातच तो छान व्यवस्थित बनतो गाजराचा हलवा आणि खूप टेस्टी होतो. तुम्ही बघू शकता, खवा असा व्यवस्थित त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि नंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं 5 मिनिटांसाठी आपल्याला तो अजून शिजवून घ्यायचा आहे. आता या स्टेजला आपण त्यामध्ये स्वीटनर ॲड करायचं आहे. तर मी शुगर न ॲड करता मॉन्क फ्रूट स्वीटनर तुम्हाला जर हवं असेल तर ॲमेझॉनवर अवेलेबल आहे, तुम्ही ते मागवू शकता. ते मी ॲड केलं आहे गाजराच्या हलव्यामध्ये, कारण हे रिप्लेसमेंट आहे. आणि गाजराचा हलवा तर गोड आपल्याला पाहिजेच. गोड जर तो नसेल तर त्याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे साखर जास्त प्रमाणात यूज करायला लागते आपल्याला. साखरेच्या बदली मी हे स्वीटनर ॲड केलं आहे. ते व्यवस्थित एकजीव करून त्यानंतर सुद्धा 5 मिनिट हा हलवा असाच ठेवायचा आहे कमी गॅस करून. आणि मग लास्ट इन्ग्रेडियंट त्यामध्ये आपल्याला वेलची पूड ॲड करायची आहे. वेलची पूड जी आहे ती थोड्या प्रमाणात ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित गाजराचा हलवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि रेडी आहे आपला गाजराचा हलवा. खूपच छान होतो हा अशा पद्धतीने केला तर. यामध्ये आता आपल्याला वरून कोणतेही इन्ग्रेडियंट्स ॲड करायची गरज नाही. असाच तो खूप छान लागतो, टेस्टी लागतो. तोंडात आपण तो टाकला की लगेच विरघळतो, इतका छान होतो हा या पद्धतीने केला तर.
लास्टला असं तूप ॲड करून घ्यायचं आहे छानपैकी. आणि सर्व करायला रेडी आहे फ्रेंड्स गाजराचा हलवा. थंडीमध्ये आता सीझन आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि खाऊन बघा. कसा झालाय ते मला नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स, आणि शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर. तुम्ही बघू शकता खूपच अप्रतिम असा होतो हा हलवा, आणि थोडा खाल्ला तर अजून खाण्याची इच्छा होते आपली. तर भरपूर प्रमाणात तुम्ही गाजर घेऊन या आणि बनवून बघा अशा पद्धतीने हलवा, आणि मला नक्की कमेंट्स करून कळवा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. बाय बाय.